की आता करा. आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर एक काळतोंडे नावाचा कोणतरी तो काळतोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडंच ते बघतो. अरे काय तू बघतो, काय बघणार आहेस तू? अरे असे खूप झेलून झाले. आणि त्या सगळ्यांना सांगतो उडवाच मान माझी माझा नकार नाही, उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही. तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो. झालं हे 2 सप्टेंबरला एक GR निघाला. GR निघाला. आम्ही कोर्टात गेलो. सोनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ, समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहेत. माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तू विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला. ते जे काही तुमचं हे आहे ना, GR काढला, हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या. हा हे प्रमाणपत्र आहे जातीचं. तीन ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3 तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. अरे 8-10 महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी? हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मिळायला पाहिजे तर दाखवायला तयार आहे मी. माझ्या हातात मी CM साहेबांना सांगितलं, मी त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढं फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा DNA आहे. हा DNA कधी सर्कल काही सांगता येणार नाही. बरं ह्या CM ह्या विखेंनी बाबा दिलं, त्याच्या हातामध्ये एक प्रमाणपत्र म्हणजे GR दिला. आणि आपण सगळे याच्यात पोलिसांची भरती असेल, शिक्षकांची भरती असेल, कुठे भरती असेल, आपण काय असतो पात्र व्यक्तींना नेमण्यात यावे. त्याच्यात म्हटलं होतं पात्र मराठा समाजाच्या व्यक्तींना नेमण्यात यावे.
याने काय सांगितलं या दरिंदे पाटलाने? त्या विखेला म्हटलं तुम्ही इथे बसा, हा पात्र शब्द काढून या. 1 तासामध्ये पात्र शब्द काढला आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी असं करा. कुठला कायदा? हायकोर्टाचे सगळे माझ्याकडे इथं सगळे निर्णय आहेत हायकोर्टाच्या सहित. मराठा कुणबी या 2 वेगळ्या जाती आहेत. हायकोर्टाचा निर्णय. दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी एकच जात आहे असे मानणे हा सामाजिक मूर्खपणा आहे, हायकोर्ट म्हणतात. अरे कसं काय तुम्ही देता? आणि इथे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही, त्यांना आरक्षण देता येणार नाही, हे त्यांनी सुद्धा सांगितलं. मग कसं काय तुम्ही देता? आणि त्यावेळेस सीएम कुठे होते? सीएम नागपूरला. इथे यांनी निर्णय घेऊन टाकला, पात्र पण शब्द काढून टाकला.